नमस्कार मंडळी, रॉयल मराठी यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण पंतप्रधान आवास योजनेतून आता महाराष्ट्रासाठी नवीन अशी 6 लाख घरे दिली जाणार आहेत। त्यामध्ये आता यंदा महाराष्ट्रासाठी 13,29,778 नवीन घरे मिळणार आहेत। म्हणजेच एकूण महाराष्ट्रासाठी केंद्र सरकारकडून 20 लाख घरे पंतप्रधान आवास योजनेच्या माध्यमातून मिळणार आहेत। याच्या संदर्भात आपण सविस्तर अशी माहिती पाहणार आहोत। तर मित्रांनो, चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे। तर मंडळी, आपल्याला माहित असेल की महाराष्ट्रामध्ये अनेक लोकांना पंतप्रधान आवास योजनेतून घरं घेण्यासाठी ॲप्लिकेशन किंवा अर्ज केले आहेत, परंतु त्यांना अजून काही घरे मिळाली नाहीत। परंतु याच योजनेला आता सरकारने गती दिलेली असून पंतप्रधान आवास योजनेतून महाराष्ट्राला सर्वात प्रथम बेघर लोकांसाठी आपण बघितलं तर 6,36,089 घरे उपलब्ध करून दिली आहेत। त्यातील काही निकषसुद्धा आता बदललेले आहेत। गरिबांना घरे मिळत नव्हती, जसे काही निकष होते त्यामुळे गरीब लोकांना घरे मिळत नव्हते। त्यामुळे पात्रते निकषसुद्धा आता कमी करण्यात आलेले आहेत किंवा आपण म्हणू शकतो शिथिल करण्यात आले आहेत। या योजनेतून यंदा महाराष्ट्रासाठी 2025 साठी 13,29,778 नवीन घरे सुद्धा सरकार देणार आहे। म्हणजे पहिली 6 लाख नवीन 13 अशी 20 लाख घरे सरकार उपलब्ध करून देणार आहे, अशी घोषणा केंद्रीय कृषी व ग्रामविकास मंत्री शिवराज सिंग चौहान यांनी पुण्यात झालेल्या कार्यक्रमात देण्यात आलेली आहे। आता यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उच्च तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, ग्रामविकास विभागाचे महत्त्वाचे असे अधिकारी इथं उपस्थित होते। आता महत्त्वाचं म्हणजे योजनेचे निकष आता बदलण्यात आले असून पूर्वी फोन व दुचाकी असलेल्यांना घरे मिळत नव्हती। म्हणजे आपल्याला फोन आणि दुचाकी गाडी असेल तर आपल्याला घर मिळत नव्हते, परंतु आता अशा लोकांना सुद्धा घर मिळणार आहे। त्याचबरोबर ज्या कुटुंबाचे मासिक उत्पन्न 10,000 असायचे यांचा या योजनेत समावेश केला जात नव्हता, परंतु आता ही मर्यादा मासिक आपण 15,000 करण्यात आली आहे। म्हणजेच आपलं उत्पन्न मासिक 15,000च्या आत असेल तर आपण या योजनेसाठी पात्र असणार आहात। त्याचबरोबर 5 एकर कोरडवाहू व 2.5 एकर बागायती शेती असलेल्या शेतकऱ्यांना ही योजना लागू करण्यात आल्याचे आता शिवराज सिंग चौहान यांनी काल झालेल्या कार्यक्रमात सांगण्यात आलेले आहे। आता ही एक मोठी गिफ्ट महाराष्ट्र सरकारला केंद्र सरकारकडून देण्यात आलेलं आहे। त्याचबरोबर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यासाठी ही भेट असलेले सुद्धा त्यावेळी बोलताना सांगितले। देशात आतापर्यंत कोणत्याही राज्याला या योजनेतून एवढी घरे मिळाली नव्हती, परंतु आता या योजनेतून 26 लाख नागरिकांची आतापर्यंत नोंदणी झाली असून 20 लाख नागरिकांना, 20 लाख बेघर नागरिकांना आपल्या स्वतःच्या घराचं स्वप्न सरकार पूर्ण करणार आहे, अशी माहिती आपल्याला कार्यक्रमात मिळालेली आहे। तर बेघर मंडळींना विनंती आहे की आपण जर पंतप्रधान आवास योजना ग्रामीण यामध्ये ॲप्लिकेशन करत असेल तर आपलं स्वतःच्या घराचं स्वप्न लवकरात लवकर पूर्ण होण्यासाठी सरकार प्रयत्न करत आहे, याची आपण नोंद घ्यायची आहे। तर मंडळी, चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा। अशाच नवीन नवीन केंद्रीय योजनेच्या माहिती मिळण्यासाठी किंवा या योजनेचा लाभ घेण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करत राहा, जेणेकरून आपल्याला अशा योजनांची माहिती लवकरात लवकर मिळत राहू। व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपल्या सर्वांचे हार्दिक आभार। जय हिंद, जय महाराष्ट्र।